आज आपण मॅट्रिक्स टॉपिकचं इंट्रोडक्शन आणि मॅट्रिक्समध्ये काय काय प्रोसिजर होतात हे बघणार आहोत. मॅट्रिक्स हा बोर्डसाठी इट गोज नियर अबाउट 4 मार्क्स इन द बोर्ड एक्झामिनेशन. देर विल बी डेफिनेटली 2 एक्झाम्पल्स इन CET examination, which is very important and very easy topic if you go thoroughly it. तुम्ही जर चांगलं प्रिपेअर केलं तर तुम्हाला सहज गॅरंटेड सोडवता येणार आहे. जेईचा प्रश्न पण सोडवता येईल, सीईटीचा पण प्रश्न सोडवता येईल. बोर्डसाठी सुद्धा ते खूप महत्वाचं आहे, सोपं आहे. आज आपण पहिल्यांदा मॅट्रिक्सच्या टाईप बघूयात. टाईप ऑफ मॅट्रिसेस फर्स्ट ऑफ ऑल वी सी. त्याच्या आधी आपण ऑर्डर बघूया, कारण तिथूनच पुढे टाईप सुरू होणार आहे. एखादा मॅट्रिक्स असेल, सपोज तुम्हाला हा मॅट्रिक्स दिसतोय, या मॅट्रिक्स मध्ये किती आडव्या ओळी आहेत, आडव्या ओळींची संख्या किती आहे, त्याला म्हणायचं नंबर ऑफ रोज. म्हणजे आडव्या ओळींची संख्या म्हणजे नंबर ऑफ रोज, आणि किती उभ्या ओळी आहेत त्यांची संख्या 1 2 3. इन दिस मॅट्रिक्स वी कॅन सी देयर आर 1 2 3 रोज. आडव्या ओळी म्हणजे रो, जे इथं इंडिकेट केलेलं आहे रो. दिस इज रो. You can see here there is a row. This is row. This is number of row. M indicated by number of row and number of columns. उभ्या ओळी ज्या आहेत 1 2 3, त्याला नंबर ऑफ कॉलम्स आपण म्हणतो. ते नंबर ऑफ कॉलम्स इथं n नी इंडिकेट केलेलं आहे. आपण नेहमी एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर लिहित असताना त्याच्यामध्ये किती आडव्या ओळी आणि किती उभ्या ओळी आहेत ते लिहित असताना नेहमी नंबर ऑफ रोज म्हणजे आडव्या ओळी आधी लिहितो, नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे उभ्या ओळी नंतर लिहित असतो. याला म्हणायचं मॅट्रिक्सची ऑर्डर. लक्ष देऊन बघा. टाइप ऑफ मॅट्रिसेस मध्ये गेलो. रो मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो इज नोन ॲज रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच आडवी ओळ असते त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. कॉलम मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम इज नोन ॲज कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक उभी ओळ असते त्याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणतो. स्क्वेअर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ रो अँड कॉलम. रोची संख्या आणि कॉलमची संख्या ज्या मॅट्रिक्स मध्ये समान असते त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. जसं की इथं 2 आडव्या ओळी, 2 उभ्या ओळी, 3 आडव्या ओळी, 3 उभ्या ओळी, 3 rows and 3 columns are present here, so it is known as a square matrix. हा स्क्वेअर मॅट्रिक्स होणार. ज्या मॅट्रिक्स मध्ये इक्वल नंबर ऑफ रो आणि कॉलम्स आहेत त्यांना आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. नाव डायगोनल मॅट्रिक्स which must be a square matrix. A matrix having equal number of row and columns and every non-diagonal element 0. डायगोनल एलिमेंट म्हणजे काय? या ठिकाणी आपण बघतो एखादा जर रेक्टँगल आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये इथं आपला डायगोनल असतो. त्या पद्धतीनं हे जे एलिमेंट आहेत डायगोनल वरचे सोडून उरलेले सगळे एलिमेंट 0 असणार. एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट इज 0. दॅट इज नोन ॲज अ डायगोनल मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये डायगोनल वरचे सोडून इतर एलिमेंट 0 असतात, डायगोनल वरचे सोडून इतर एलिमेंट 0 असतात त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. स्क्वेअर. आता आपण स्केलार मॅट्रिक्स बघूयात. स्केलार मॅट्रिक्स मध्ये काय असतं? इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. इट इज ऑल्सो डायगोनल मॅट्रिक्स. बट वन मोर थिंग इज देअर, दॅट इज डायगोनल वरचे एलिमेंट सेम असतात. म्हणजे एव्हरी नॉन डायगोनल, डायगोनल वरचे सोडून 0 आणि डायगोनल वरचे एलिमेंट सेम 3 3. इकडे 0 इकडे 0, डायगोनल वर -5 -5 -5. म्हणजे असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्या डायगोनल वरचे एलिमेंट सेम असतात त्याला आपण स्केलार मॅट्रिक्स म्हणत असतो. दॅट इज नोन ॲज स्केलार मॅट्रिक्स. आता आपण इकडे बघूया युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज द हिरो ऑफ आवर पिक्चर, आपल्या पिक्चरचा हिरो आहे. युनिट मॅट्रिक्स आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स हा खूप महत्वाचा असतो. खूप ठिकाणी आपण त्याला आय नी इंडिकेट केलेलं बघत असतो. दिस इज इंडिकेटेड बाय I2. दिस इज I3. Why here it is 2? Having order 2 by 2, having order 3 by 3. Unit matrix or identity matrix is a scalar matrix, is a
डायगोनल मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑल्सो. हा मॅट्रिक्स जो आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. डायगोनल मॅट्रिक्स आहे कारण नॉन डायगोनल एलिमेंट त्याचे 0 आहेत. स्केलार पण आहे कारण सेम एलिमेंट आहेत. पण अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्यावर 1 1 लिहिलेलं आहे. म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये 1 1 लिहिलेलं असतं त्याला म्हणायचं युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स असं त्याला म्हणलं जातं. दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. हॅव्हिंग ऑर्डर 2x2 ज्याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत. इथं हॅव्हिंग ऑर्डर 3x3 3 रो आणि 3 कॉलम्स असलेला हा युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स. इट इज व्हेरी इझी. ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळे एलिमेंट 0 आहेत तो नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. दिस वर्ड अप्पर इंडिकेट्स द नंबर्स आर अपरली सिच्युएटेड. डायगोनलच्या खालच्या बाजूला सगळे 0 आहेत. एव्हरी एलिमेंट बिलो द डायगोनल इज 0. आणि वरच्या बाजूला ट्रायंगल तयार व्हायला, इथं ट्रायंगल तयार व्हायला, ट्रायंगल अप्पर साइडला तयार व्हायला, इथं ट्रायंगल तयार होते. असं नंबरचा ट्रायंगल वर तयार होते. म्हणजे डेफिनेशन कशी होईल? अ स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव्हिंग एव्हरी एलिमेंट बिलो द डायगोनल इज 0 इज नोन एज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अपोजिट डेफिनेशन. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स every element above the diagonal is 0. Every element above the diagonal is 0 असेल याचा अर्थ नंबरचा ट्रायंगल लोअरली सिच्युएटेड होतोय, खालच्या बाजूला सिच्युएटेड होतोय. म्हणजे हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल. इथं तसंच एव्हरी एलिमेंट अबोव द डायगोनल इज 0 सो इट इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणून हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला बघायला मिळतो. It is very important. Singular matrix. Don't forget the name singular matrix. Singular matrix कशाला म्हणायचं? ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आहे, ज्या स्क्वेअर मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आहे त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. इट इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. व्हेन वी कॅन कॉल दॅट मॅट्रिक्स एज अ सिंग्युलर मॅट्रिक्स इफ इट्स डिटर्मिनंट व्हॅल्यू इज 0. एखाद्या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स केव्हा म्हणू शकतो? जेव्हा त्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 येते. 2x2 मॅट्रिक्स घेतला मी. सपोज या ठिकाणी एक मॅट्रिक्स आहे, असा मॅट्रिक्स आहे, त्याचा डिटर्मिनंट सोडवायला घेतला. आता हा डिटर्मिनंट सोडवताना आपण नेहमी बघतो या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघा जणांचं मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. 2x2 चा डिटर्मिनंट सोडवत असताना या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधूनच या दोघा जणांचं मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. 3 2 जा 6, इथं 6 लिहिलंय. आता यातनं सबस्ट्रॅक्ट करायचं. या दोघा जणांचं मल्टिप्लिकेशन 6 1 जा 6. सो 6 - 6 इज 0. याचा अर्थ या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची किंमत 0 आली म्हणजे हा सिंग्युलर मॅट्रिक्स झाला. ज्यावेळी आपण 3x3 चा डिटर्मिनंट सोडवतो त्यावेळेस आपण कसं सोडवत असतो 3x3 चा? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला डिटर्मिनंट सोडवता यायलाच पाहिजे. कारण एखादा मॅट्रिक्स जेव्हा सिंग्युलर मॅट्रिक्स असतो तेव्हा त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नसतो. आणि एखादा मॅट्रिक्स जेव्हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असतो तेव्हाच त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. आणि आपण 12th मध्ये इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची जास्त स्टडी करणार आहोत. वी आर गोइंग टू डील with the inverse of matrices in 12th, which is very necessary and important in the 12th. So you must remember that what is singular matrix? Having determinant value 0. What is non-singular matrix? Having determinant value non-zero is non-singular matrix. आता आपण 3x3 चा डिटर्मिनंट कसा सोडवायचा ते बघूया. 2x2 चा आपण 10th मध्ये पण बघितला होता. आता आपण 3x3 चा 12th मध्ये बघणार आहोत. हॅव्हिंग ऑर्डर 3x3, 3 आडव्या ओळी आहेत, 3 उभ्या ओळी आहेत, म्हणजे 9 एलिमेंट्स आहेत. डिटर्मिनंट सोडवायचं आहे. हे याच्यातले विशेष गणमान्य अतिथी आपण कन्सिडर करायचं. त्यातला हा जो ए आहे तो पहिल्यांदा लिहिला. जेव्हा आपण ए चा यूज करणार आहे त्यावेळी ए ज्या रो मध्ये आहे, ए ज्या कॉलम मध्ये आहे ते हाईड करायचं. म्हणजे इफ आय हाईड दिस वन,
मी जर याला झाकून टाकलं, ए ज्या रो मध्ये आहे, ए ज्या कॉलम मध्ये आहे ते झाकून टाकलं आणि उरलेल्या चौघा जणांचा डिटर्मिनंट सोडवला, तर याच्या मल्टिप्लिकेशन मधून याचं मल्टिप्लिकेशन वजा व्हायला पाहिजे. सो आय एम गोइंग टू राईट EI मायनस HF इथं येईल. आता या ठिकाणी लिहिलेला A, इथं लिहिलेला B, इथं लिहिलेला C. आपण हवं तर थोडस डिटेल मध्ये बघूया, नीट लक्ष देऊन बघा. मी रिपीट सांगतोय, हे जे फर्स्ट रो मध्ये बसलेले आहेत ते आपण लिहिताना इथं लिहिणार आहेत A, देन इथं लिहिणार आहेत B, देन इथं लिहिणार आहे C. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असं फॉर्मेशन असलं पाहिजे. धन, ऋण, धन. आता या ठिकाणी आपण डिटर्मिनंट लिहूया. आता विचार करूया की या डिटर्मिनंट मध्ये काय यायला पाहिजे. बाहेर काय लिहिलंय A, म्हणजे याचा अर्थ आपल्याला A ज्या रो मध्ये आहे, A ज्या कॉलम मध्ये आहे ते हाईड करायचंय आणि इथं डिटर्मिनंट लिहायचंय EFHI. आता कोण आहे बाहेर B. B ज्या रो मध्ये आहे, B ज्या कॉलम मध्ये आहे ते हाईड करायचं. B चा रो हाईड, B चा कॉलम हाईड. उरलं कोण? TFGI. आता काय करायचंय C. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. हिअर मस्ट बी साइन पॉझिटिव्ह साइन. इथं पॉझिटिव्ह साइन असलं पाहिजे. आता C चा आपण विचार करूया. C ज्या रो मध्ये आहे, C ज्या कॉलम मध्ये आहे ते सोडून आपण लिहिणार, दॅट इज DEGH. 2/2 चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून याचं मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्ट केलं. सेम इज हॅपनिंग हिअर. DI minus GF, also here C, DH minus EG. अशा प्रकारे इथे यायला पाहिजे. याला म्हणायचं 3/3 चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं. जर हा 0 आला तर सिंग्युलर मॅट्रिक्स, जर हा नॉन झिरो आला म्हणजे 0 नाही आला तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. रिमेंबर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता आपण बोलूया सिमेट्रिक मॅट्रिक्स कडे. सिमेट्रिक मॅट्रिक्स कसं असणार आहे? ज्या मॅट्रिक्सच्या डायगोनलच्या वरचे एलिमेंट आणि डायगोनलच्या खालचे एलिमेंट सेम आहेत, म्हणजे हा एलिमेंट सेम विथ धिस वन. म्हणजे नेमकं काय लक्ष देऊन बघा, AIJ इज इक्वल टू AJI. या एलिमेंटचा जर आपण विचार केला तर तो एलिमेंट नेमका कोण आहे? दॅट इज इट इज सिच्युएटेड ऍट द पोझिशन ऑफ फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. So it is known as A12. हा A पहिल्या आडव्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या उभ्या ओळीत बसलाय म्हणून A12. तो किती आहे? 5 आहे. आता याचा विचार केला, याला बदलला आपण, काय लिहिलं इथं 2-1. म्हणजे काय? सेकंड रो फर्स्ट कॉलम. ही फर्स्ट रो आहे, ही सेकंड रो, आणि फर्स्ट कॉलम म्हणजे जो एलिमेंट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये बसलेला आहे तो पण 5च आहे. याचा अर्थ AIJ इज इक्वल टू AJI. सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये AIJ इज इक्वल टू AJI असं बघायला मिळतंय. म्हणजे ith रो jth कॉलम वाला उलट केलं, jth रो ith कॉलम केलं तरी पण ते समान बघायला मिळतात. तेव्हा त्याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स डायगोनलच्या वरचे आणि खालचे समान एलिमेंट असतात. पण तेच जर आपण स्क्वेअर सिमेट्रिक मॅट्रिक्स बघितलं तर डायगोनलच्या वरचे आणि खालचे एलिमेंट समान असतात पण त्यांचे साइन डिफरंट असतात. म्हणजे इथं 4 आहे, इथं पण 4च आहे, पण पॉझिटिव्ह 4, निगेटिव्ह 4. इथं 5, इथं पण 5 आहे, इथं पॉझिटिव्ह 5 तर इथं निगेटिव्ह 5. इथं 6 आहे, इथं पण 6च आहे, पण इथं निगेटिव्ह 6 आहे. म्हणजे जे साइन इथं असेल ते इथं नसणार आहे. म्हणजेच काय? AIJ इज इक्वल टू मायनस AJI. याला म्हणायचं स्क्वेअर सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहिल्यापासून आपण बघूयात. रो मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो, कॉलम मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम, स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ रो अँड कॉलम, diagonal matrix having every element, a square matrix having every element except diagonal 0. diagonal वरचे सोडून सगळे 0 आहेत. त्याच्यानंतर स्केलार मॅट्रिक्स, every non diagonal element 0 but diagonal elements are same. स्केलार
unit matrix or identity matrix, square matrix, scalar matrix, but the number is 1 present. 1 याला म्हणायचं युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स एव्हरी एलिमेंट 0. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये अँगल जो ट्रायंगल तयार होतो, ट्रायंगल तो वरच्या बाजूला तयार होतोय, म्हणजे एव्हरी अ स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव्हिंग एव्हरी एलिमेंट बिलो द डायगोनल इज 0. अशा प्रकारचा तो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इथं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे अंकांचा त्रिकोण, नंबरचा ट्रायंगल आपल्याला खालच्या बाजूला तयार होताना दिसतोय. इट इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स हॅव्हिंग डिटर्मिनंट व्हॅल्यू 0. ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असते त्याला सिंग्युलर, ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 नसते त्याला नॉन सिंग्युलर म्हणायचं. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे डायगोनलच्या वरचे आणि खालचे एलिमेंट सेम. स्केव सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे डायगोनलच्या वरचे आणि खालचे एलिमेंट सेम, पण त्यांचे साइन मात्र डिफरंट. हे सगळे आपण मॅट्रिक्स बघतो. आता मॅट्रिक्स बघायचे आपल्याला मल्टिप्लिकेशन च्या आधी ऍडिशन बघायचं. व्हेन वी गो थ्रू द मॅट्रिक्स, आपण जेव्हा मॅट्रिक्सचं ऍडिशन करायला जातो तेव्हा त्याची सगळ्यात महत्वाची कंडिशन असते. द मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन फॉर द ऍडिशन, दॅट इज A matrix is added with B matrix. A matrix जर B matrix सोबत ऍडिशन करायचं असेल तर याची ऑर्डर 2/3 असेल तर याची पण ऑर्डर 2/3 असायला पाहिजे. While doing addition and subtraction of matrices, दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना त्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेमच असली पाहिजे. आपण घेऊया उदाहरण. या ठिकाणी A B C D E F प्लस P Q R U V W असं उदाहरण घेऊया. याची ऑर्डर 2/3. 2 नंबर ऑफ रो 2, दोन आडव्या ओळी 3 नंबर ऑफ कॉलम 3 1 2 3. ऍडिशन केलं तर ते कसं ऍडिशन होणार आहे, तर A प्लस P इथे, इथं B प्लस Q, इथं काय यायला पाहिजे C प्लस R, इथं काय यायला पाहिजे D प्लस U, इथं काय असेल E प्लस V, इथं काय असेल F प्लस W. मी इथं व्हेरिएबल घेऊन दाखवलंय, नंबर घेतले. या ठिकाणी जर 1 असला असता, या ठिकाणी 3 असले असते तर ऍडिशन त्याचं 4 आलं असतं. 1 प्लस 3 इज 4 असं आपल्याला मिळालं असतं. समजतंय का? म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, व्हाईल डुईंग ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना त्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असायला पाहिजे. इकडचा जर 2/3 चा असेल तर हा पण 2/3 चाच असायला पाहिजे. हा जर 3/2 किंवा 3/1 चा असला असता तर हा पण 3/1 चाच असायला पाहिजे. ऑर्डर सेम असली पाहिजे, म्हणजे रो आडव्या ओळींची संख्या आणि कॉलम म्हणजे उभ्या ओळींची संख्या इकडं आणि इकडं समान असायलाच पाहिजे. इट इज द कंडिशन फॉर ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. नाउ वी सी स्केलार मल्टिप्लिकेशन. स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, एखाद्या स्केलारनं म्हणजे नंबरनी, म्हणजे आपण कन्सिडर केलं देयर इज अ नंबर P and I have a matrix A B C D. एखाद्या अंकाने त्या मॅट्रिक्सला गुणायचं असेल तर त्या अंकाने प्रत्येक एलिमेंटला गुणावं लागतं. म्हणजे काय, PA PB PC PD. म्हणजेच कसं, अंकामध्ये बघूया. या ठिकाणी 3 आहे, इथं 1 0, इथं 2 आणि 5 असेल माझ्याकडे. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर मला या 3 नी प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करावं लागते वाईल इन द मॅट्रिक्स, बट इट इज नॉट हॅपन इन द डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये असं घडत नसतंय. डिटर्मिनंट मध्ये मात्र जर असा डिटर्मिनंट असला असता, सपोज इट इज अ डिटर्मिनंट हॅव्हिंग सेम दिस इज अ मॅट्रिक्स, हा मॅट्रिक्स आहे, पण मी जर डिटर्मिनंट मध्ये असलो असतो A B C D असा डिटर्मिनंट असला असता, इट मीन्स the P is in the multiplication of any one row or any one column. म्हणजे मला त्याला असं लिहिता आलं असतं PA PC हे असं आलं असतं. म्हणजे डिटर्मिनंट मध्ये एकतर रोला किंवा कॉलमला. नो, हियर इट इज नॉट, इट इज जस्ट D.
एकतर एका रोला किंवा एकाच कॉलमला त्यांनी आपल्याला मल्टिप्लाय करता येऊ शकत असते डिटर्मिनंट मध्ये, पण मॅट्रिक्स मध्ये मात्र त्या पीनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं असते. तसं जर मी आता इथं मल्टिप्लिकेशन केलं तर मला या ठिकाणी बघायला मिळेल, बघा लक्ष द्या इकडे 3 नी मल्टिप्लाय केलं, 3 1 जा 3, इट इज 0, इट इज 6, इट इज 15. या नंबर 3 1 जा 3, 3 0 0, 3 2 जा 6, 3 5 जा 15 असं मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स म्हणजे स्केलार विथ स्केलार. स्केलार म्हणजे अंकांनी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणं. आपण बघितलं रिव्हिजन मध्ये की दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करत असताना त्यांची ऑर्डर समान असायला पाहिजे. एखाद्या अंकाने त्या मॅट्रिक्सला गुणायचं असेल, समजा या ठिकाणी मॅट्रिक्स थोडंसं मोठ्या ऑर्डरचा असला असता तरी सुद्धा आपण तेच केलं असतं. याची ऑर्डर थोडीशी मोठी आहे तर मल्टिप्लिकेशन करत असताना आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं असतं. मग दॅट मल्टिप्लिकेशन विल बी 3 0 minus 6, it is 6 15 and 3 will be the multiplication of matrix. Okay, pause. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन सगळ्यात महत्वाचं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन व्यवस्थिशीर आलं पाहिजे. नीट समजून घ्या, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, ए आणि बी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं. देयर इज अ कंडिशन, व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन, रिमेंबर, पूर्ण लक्ष द्या. जर या मॅट्रिक्सची ऑर्डर 1/2 अशी ऑर्डर आहे, म्हणजे याचा अर्थ 1 रो आणि 2 कॉलम्स, याची ऑर्डर आहे 2/1, तरच यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकते आणि त्याची ऑर्डर येते 1/1. बघा नीट लक्ष देऊन बघा, ए ची ऑर्डर आहे 1/2. 1/2 म्हणजे 1 रो आणि 2 कॉलम्स, याला म्हणायचं 1/2. एक रो आहे 2 कॉलम आहे. हा 2/1 आहे म्हणजे इथं असा एक्स आणि वाय. याचा अर्थ याच्यामध्ये 2 आडव्या ओळी आहेत आणि एकच उभी ओळ आहे म्हणजे 1 कॉलम आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना देयर इज अ रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करत असताना डाव्या बाजूच्या मॅट्रिक्सच्या रोनी उजव्या बाजूच्या मॅट्रिक्सच्या कॉलमला मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. याचा अर्थ असा की या 1 नी या 1 ला मल्टिप्लाय व्हायला पाहिजे, या 2 नी या 2 ला मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. दॅट इज आवर सोल्युशन इज ax प्लस by हॅव्हिंग ऑर्डर 1/1. यांचा इफ देयर इज अ नंबर, जर त्या ठिकाणी नंबर असले असते तिथं एक अंक मिळाला असता 5, इथं कदाचित 2 आला असतं. 5 आणि 2 7 हा एकच अंक दिसला असता म्हणजे 1/1 असलं असतं. आय रिपीट, ए 2/3 आहे, बी 3/2 आहे. द इम्पॉर्टंट कंडिशन इज लेफ्ट हँड साइडच्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स, राईट हँड साइडच्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रो जर सेम असतील तरच मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, नाही तर मल्टिप्लिकेशन होऊ शकणार नाही. म्हणजे काय, जर माझं इथं 2/3 आहे आणि या ठिकाणी मी पण 2/3 लिहिलं तर या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकणार नाही, कारण हे दोन नंबर सेम नाही आहेत. म्हणजे याचा 2 नंबरचा अंक आणि याचा 1 नंबरचा अंक सेम असला तरच मल्टिप्लिकेशन होऊ शकते. लेफ्ट हँड साइडच्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम आणि राईट हँड साइडच्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रो सेम असले तरच मल्टिप्लिकेशन होणार. आणि येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर येणार आहे 2/2 अशी येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर येणार आहे. एक एक्झाम्पल घेऊया आपण. याचं एक्झाम्पल घेतलं, 2/3 म्हणतंय A B C D E F, 3/2 P Q R S T U. A matrix 2/3, 2 row 3 columns. B matrix 3/2, 3 row 2 columns. मल्टिप्लिकेशन करायचं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये डाव्या बाजूचा जो मॅट्रिक्स असतो त्याच्या रोनी उजव्या बाजूच्या ज्या मॅट्रिक्स आहेत त्याच्या कॉलमलाच मल्टिप्लाय झालं पाहिजे. लेफ्ट हँड साइडच्या रोनी राईट हँड साइडच्या कॉलमला मल्टिप्लाय झालं पाहिजे. याचा अर्थ या 1 नी या 1 ला, या 2 नी या 2 ला, या 3 नी या 3 ला मल्टिप्लाय झालं पाहिजे. सेम असं तिथं होईल. मग आता काय मिळणार आहे बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी फर्स्ट रो नी फर्स्ट कॉलमला, इथं सगळे रो आहेत,
देर आर ऑल रोज. हे दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो, इथं फर्स्ट कॉलम, इथे सेकंड कॉलम. मल्टिप्लिकेशन होत आहे, लक्ष द्यायचं. 1 नी 1 ला, म्हणजे इथं AP प्लस BR प्लस CT असे. आता इथला एलिमेंट पाहिजे, म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. इथं जर बघितलं तर लोकेशन कशी यायला पाहिजे, सेकंड रो फर्स्ट कॉलम यायला पाहिजे. म्हणजे तिकडच्या सेकंड रो फर्स्ट कॉलमनच मल्टिप्लिकेशन करून मिळवायचं. दॅट इज DP ER अँड F प्लस FT असं यायला पाहिजे. आता इथला एलिमेंट बघायचा आपल्याला. आता तो काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलमचं मल्टिप्लिकेशन AQ BS प्लस CU असं असायला पाहिजे. सेकंड रो सेकंड कॉलम, दॅट इज DQ ES प्लस FU. ही ऑर्डर झाली. हा झाला 1 2 3 4, म्हणजे 2 रो 2 कॉलम 2x2 ची ऑर्डर. याची ऑर्डर होती 2x3 ची, याची ऑर्डर होती 3x2 ची. येणाऱ्या आन्सरची ऑर्डर झाली 2x2. असं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागत असते. मल्टिप्लिकेशन हे अतिशय महत्वाचं आहे. या 2 उदाहरणांना तुम्ही रिपीट करून बघितलं तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन नेमकं कसं करायचं असतंय ते कळू शकते. थँक्यू.